नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आज आपण बघणार आहोत इन्क्लुडिंग मल्टिपल फाइल्स इन PHP आणि रिक्वायर्ड. इन्क्लूड आणि रिक्वायर हे दोन आपल्याकडे महत्त्वाचे फंक्शन्स आहेत PHP मध्ये. तर ह्या दोन्हीचा उपयोग करून आपण काय करू शकतो हे बघणार आहोत. त्याआधीच तुम्हाला सांगतो की इन्क्लूड या शब्दाचाच अर्थ आहे, इन्क्लूड म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त फाइल्स तुमच्या एक्झिस्टिंग PHP फाईलमध्ये इन्क्लूड करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वेब पेजला इझिली डेव्हलप करू शकता. ह्यासाठी हे फंक्शन आहे. आता PHP साठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गरज आहे झॅम्प सर्व्हरची. इथे बघू शकता आपण झॅम्प सर्व्हर ओपन करत आहोत आणि इथे झॅम्प सर्व्हरमध्ये तुम्हाला अपाचे हे जे सर्व्हर आहे इथे स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केलेलं आहे आपण ऑलरेडी. त्यानंतर पाथ लक्षात घ्या. इथे पाथ महत्त्वाचा आहे. सी ड्राईव्हमध्ये, झॅम्प फोल्डरमध्ये, htdocs या फोल्डरमध्ये न्यू आपण जी फाईल बनवलेली आहे याच फाईलला आपण .php म्हणून सेव्ह केलेलं आहे. ही फाईल आपण टेक्स्ट एडिटरमध्ये बनवत आहोत नोटपॅडमध्ये. ठीक आहे. चला तर इथे सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटपॅड पुन्हा एकदा ओपन करायचा आहे, कारण तुम्हाला इन्क्लूड करण्यासाठी ऑलरेडी 2-3 PHPच्या फाईल बनवाव्या लागतील. तर एक सॅम्पल आपण PHPच्या फाईल्स इथे बनवत आहोत. HTML एक फाईल बनवू आणि एक PHP बनवू आपण. ठीक आहे. चला एक HTML फाईल बनवत आहोत H1 स्टाईल, ज्यामध्ये आपण लिहित आहोत कलर. एक स्टाईल देत आहोत कलर :रेड आणि इथे आपण एक लिहून घेऊयात आपल्या चॅनलचं नाव लिहून घेऊ आपण आस्क इन डिटेल आणि H1 क्लोज केलेला आहे आणि त्यानंतर HTML क्लोज केलेला आहे. ठीक आहे. आता हे पेज तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करायचे .html म्हणून आणि त्याच फोल्डरमध्ये htdocs या फोल्डरमध्ये सेव्ह करून घेऊयात आपण. सेव्ह केलेलं आहे. सेव्ह करताना नाव आपण देऊ शकतो, कुठलेही नाव दिलं तर तुम्हाला काही अडचण नाहीये. तुम्ही कुठलंही नाव द्या, पण .html टाकायला विसरू नका. ठीक आहे. sample1.php आणि सेव्ह ॲज PHP करू शकता किंवा HTML, काही अडचण नाही. ठीक आहे. HTML करूयात आपण आणि त्यानंतर इथे सेव्ह ॲज फाईलमध्ये ऑल फाईल्स इथे त्यानंतर सेव्ह करायचे. सेव्ह केल्यानंतर आता यामध्येच पुन्हा एक नवीन फाईल बनवूयात आपण. ठीक आहे. फाईलमध्ये जायचे आणि एक्झिट केले आपण. त्यानंतर एक नवीन फाईल बनवूयात इथे. ठीक आहे. सेव्ह ॲज करता येईल, काय अडचण नाही. कलर चेंज करूयात आपण. आता कलर ब्लू केलेला आहे आणि फाईल जशास तशी, कोडिंग जशास तशी ठेवलेली आहे. आणि पुन्हा एकदा इथे ओके. ठीक आहे. टेक्स्ट अलाइनमेंट आपण देऊयात. टेक्स्ट अलाइनमेंट आपण घेऊयात राईट. ठीक आहे. राईट म्हणजे एकदम उजव्याकडचं अलाइनमेंट येईल. ऑलरेडी जी आता पहिली फाईल बनवली तिचं अलाइनमेंट लेफ्ट असेलच. सेव्ह ॲज करताना इथे मात्र नाव बदलायचे. sample1च्या ऐवजी sample2.php म्हणून सेव्ह केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर ही PHP म्हणून सेव्ह करूयात. सेव्ह ॲज ऑल फाईल्स अँड सेव्ह केलेलं आहे htdocs या फोल्डरमध्ये. आता आपण आपल्या मूळ कोडिंगमध्ये वापस येऊयात. इथे बघू शकता ही आपली मूळ कोडिंग चालू आहे इकडे इन्क्लूड करण्यासाठी न्यू फाईल. आणि ह्या दोन फाईल आपण बनवल्या sample1 आणि sample2. आता न्यू फाईलमध्ये आपण इकडे पुन्हा एकदा नोटपॅडमध्ये येऊयात आणि ह्या दोन फाईल तिथे आपण इन्सर्ट करून बघूयात. सध्या न्यू फाईलमध्ये बघू शकता तुम्ही कुठलंही काहीही अवेलेबल नाहीये. सर्व कोडिंग तुमच्या समोर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. न्यू मध्ये काहीही आपण अजून टाईप केलेलं नाहीये. चला तर आता इथे आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. इन्क्लूड आपण घेतलेलं आहे फंक्शन. इन्क्लूडमध्ये पॅरेंथेसिस आणि इथे sample1.html इन्क्लूड केलेले आहे आणि इथे पॅरेंथेसिस त्यानंतर क्लोज. ठीक आहे. इन्क्लूड आता इथे सेव्ह केलेले आहे. सेव्ह केल्यानंतर आता इथे आपल्याला ब्राउझरमध्ये आउटपुट बघायचे. इथे पाथ बघू शकता localhost.new.php रिफ्रेश केलंय आणि इथे बघू शकता तुम्हाला फाईल इथे दिसेल तुमच्या समोर. ओके. एक एरर आलेला आहे आपल्या समोर. एरर अगदी सोपा आहे. डबल कोटेशन राहिले. करेक्ट आहे. डबल कोटेशन राहिले स्टार्टिंगला. डबल कोटेशन टाका. इथे सॅम्पलच्या आधी डबल कोट राहिलेला आहे. डबल कोट टाकल्यानंतर आपल्याला आउटपुट व्यवस्थित दिसून जाईल. इथे बघू शकता डबल कोट आपण टाकलेला आहे आणि सेव्ह करून घ्या पुन्हा एकदा. सेव्ह केल्यानंतर इकडे यायचं आहे ब्राउझरमध्ये, रिफ्रेश करायचं आहे. या निमित्ताने आपल्याला एरर सुद्धा कळतात. इथे बघू शकता आस्क इन डिटेल रेड कलरमध्ये आपल्याला दिसते ऑलरेडी लेफ्ट अलाइनमेंट. आता इथे पुन्हा एकदा आपण इन्क्लूड फंक्शन अजून वापरू शकतो, कारण आपण अजून एक फाईल इथे घेतलेली आहे. आता इन्क्लूडमध्ये पुन्हा एकदा आपल्याला घ्यायचे आहे इन्क्लूड फंक्शन पॅरेंथेसिस डबल कोट sample2.php म्हणजे कुठलीही फाईल तुम्ही इन्सर्ट करू शकता, हेच आपल्याला याच्यातून दाखवायचे. पॅरेंथेसिस क्लोज सेमीकोलन. सेव्ह करा आणि इकडे येऊन रिफ्रेश करा. आता तुम्हाला राईट साईडला अलाइनमेंट असलेलं ब्लू कलर मधलं आस्क इन डिटेल हे नाव दिसेल, कारण ती दुसरी फाईल आपण इन्सर्ट केलेली
आहे. आता इन्क्लूड हे फंक्शन अतिशय सोपं आहे. आता ह्यामध्ये तुम्ही कुठलंही अजून तुमची म्हणजे सध्याचं जे पेज चालू आहे, सध्या जी कोडिंग चालू आहे, तर ती कोडिंग सुद्धा असतेच आणि तुम्ही इन्क्लूड केलेलं फाईल देखील तिथे असतात. तुम्ही हेडर फुटर अशा कन्सेप्टमध्ये देखील इन्क्लूड फंक्शनचा वापर करू शकता. इथे बघा सेव्ह केलं, इको स्टेटमेंट घेतलं, दिस इज माय ॲक्च्युअल पेज, हे दोन्हीच्या मध्ये तुम्हाला दिसेल दिस इज माय ॲक्च्युअल पेज. म्हणजे वरची फाईल वेगळी आहे, मध्ये तुम्ही तुमच्या फाईलमध्ये एडिटिंग करताय आणि शेवटी तुम्ही तिसरीच फाईल ॲड केलेली आहे. तर आता ह्याला तुम्ही इफेक्ट कुठलेही देऊ शकता. इट्स डिझायनिंग पार्ट, तुम्ही काहीही डिझायनिंग करू शकता. तर जसं इन्क्लूड आहे तसंच रिक्वायर्ड सुद्धा असतं. फक्त रिक्वायरमध्ये एवढंच आहे की ती फाईल जर अवेलेबल नसेल, चुकून डिलीट झालेली असेल तर कोडिंग स्टॉप होते. पण इन्क्लूडमध्ये तसं काहीही होत नाही. तर हा आहे इन्क्लूड आणि PHPचा एक महत्त्वाचा पार्ट आपण समजू शकतो इन्क्लूडला. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आता रिक्वायर बघूयात आपण. रिक्वायरमध्ये आपण घेऊयात सॅम्पल 3.html, जी फाईल अस्तित्वातच नाही अशी. ठीक आहे. आता इथे डबल कोट क्लोज करायचं आहे, त्यानंतर पॅरेंथेसिस क्लोज, सेमीकोलन. आता ही फाईलच अवेलेबल नाही आहे, तर आपल्याला एरर येणं अपेक्षित आहे. आता एरर काय येतोय नीट बघा. सर्व कोडिंग रन होईल वरची, पण शेवटी एरर येणार. एरर काय येणार तर तो देखील आपण लगेच बघून घेऊया. तिथे ब्राउझरमध्ये वापस जायचं आपल्याला आणि इथे बघा एरर दिसते. वॉर्निंग आपल्याला आलेली आहे की सॅम्पल 3.html इथे बघू शकता, फेल्ड ओपनिंग रिक्वायर्ड, फॅटल एरर. आणि वर एक वॉर्निंग आलेली आहे की सॅम्पल 3.html ही फाईल पाहिजे होती. आता ह्याच ऐवजी सॅम्पल 3 च्या ऐवजी आपण सॅम्पल 1 टाकलं तर आपल्याला कुठलाही एरर येणार नाही, कुठलीही वॉर्निंग येणार नाही आणि कोडिंग सर्वच्या सर्व कोडिंग पूर्णपणे व्यवस्थित रन होईल. रिफ्रेश करतोय आपण, बघा एरर नाहीये आणि रिक्वायर घेतलेली फाईल इथे पुन्हा एकदा ऍड झालेली आहे. तर रिक्वायर आणि इन्क्लूड हे सेम आहेत, फक्त फरक एवढाच आहे की इन्क्लूड हे आपल्याला एक सिंपल वॉर्निंग देतं आणि रिक्वायर हे एरर देतं. रिक्वायरमुळे कोडिंग एक्झिक्युशन स्टॉप होते, पण इन्क्लूडमध्ये तसं काही होत नाही. सो दिस इज ऑल अबाउट इन्क्लूड अँड रिक्वायर. काय अडचण असल्यास विचारू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.